शुभ सकाळ मंडळी. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजची सुरुवात सकाळची सुंदर अशी झाली होती. देवपूजा केली होती तर म्हणलं चला इथूनच आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया. बरेच दिवस झालं मी देवाच्या व्हिडिओपासून सुरुवात केलीच नव्हती. तर देवची इथे खेळणीसुद्धा आता मंदिरातच येऊन बसली आणि देव बघा आंघोळ वगैरे करून इकडे गॅलरीमध्ये उभं राहिली होती आणि मला नेमकं शिवमला आणायला जायचं होतं. तर मी तिला चल म्हणायले तर मला म्हणत होती तू जा मम्मी मी बाय करते. तर हिला कसं समजावू की मी एकटी कशी जावी, तुम्ही पडाशील बिडशील. माती आणि ह्याचं जे गंज लागले ते काढून खायला लागले. आता किती सांभाळावं लेकरांना तरी कमीच पडतं. आपण किती पण सांभाळा त्यांना सांभाळताना ना आपण कमीच पडतो. तर असो मी अपेक्षा माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी सर्वांचं मनापासून स्वागत करते. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही आवडतात मला नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या कमेंटशिवाय ना मला काही समजतच नाही. कोणी कमेंटच करत नाही तर प्लीज कमेंट करत जावा. आजच्या व्हिडिओमध्ये ना मी दिवचा बड्डे उद्या आलेलाच आहे. तर खूप दिवसापासून विचार करत होते ड्रेस कसा बनवायचा आहे काय बनवायचं काही ठरवलंच नव्हतं. पण बाजारात गेल्यानंतर ना मग मी अचानक तिच्यासाठी कपडा घेऊन आले होते आणि त्याचा ड्रेस बनवायचा होता मला. तुम्ही बघू शकता हा ड्रेस मी बनवला होता. त्याची कटिंग आणि स्टिचिंग मी तर अपलोड केलेली आहे याच व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतर मी शोमला देखील घ्यायला गेले. तिथंसुद्धा गेल्यानंतर अगोदर तर हिला खाली जायचंच नव्हतं आणि नंतर खाली गेल्यानंतर वरी यायचं नव्हतं. माझी तब्येत 2-3 दिवस झालं जरा वरीच नाही आहे, थोडी डाऊनच आहे. त्याच्यामुळे जेवायला वगैरे आज काय भात वगैरे जास्त केलं नव्हतं. वांग्याची भाजी केली होती आणि सोबत चपात्या देखील केल्या होत्या. आता म्हणतात ना सर्दी झाल्यावर ताक वगैरे खायचं नसतंय, पण मी नेमकं 2 दिवसापूर्वी ते दही भिजवून टाकलं होतं आणि त्याचं दही तयार झाल्यामुळं त्या दह्यालाच फोडणी दिली होती थोडंसं ताक करून. आणि ते जेवणामध्ये होतं. मला भाजी वगैरे काही रोज रोज आवडत नाही म्हणून मी तर चटणी वगैरेच घेतली होती खाण्यासाठी आणि ह्यांच्यासाठी स्पेशल भाजीच केली होती कारण ह्यांना नाही जमत चटणी वगैरे खायला. त्याच्यामुळं मग त्यांच्यासाठी भाजी. तर असो तर तुम्ही बघू शकता हा जो मेहंदी कलरचा कपडा आणला होता हा अस्तरसाठी आणला होता आणि ह्याच्यासोबत हे नेट जे आणलं होतं ना त्याचा फ्रॉक बनवायचा होता दोन्हीतनं. आता हे नेट जे आहे ना मला 30 रुपये मीटरनी भेटला आणि त्याचा अस्तर जे आहे ते 50 रुपये मीटरनी भेटलं. तर इथं मी कटिंगसाठी करत होते. दिवचं तसं खालचं म्हणजे घेरची उंची तशी 10-12च्या बरोबर आहे, पण मी थोडी जास्त घेतली होती जेणेकरून तिला पुढे चालून पण घालता यावं आणि त्याच्यामुळे मी खालच्या साईडनं थोडं फोल्ड करणार होते जसं की आपण फॉल वगैरे लावतो त्याप्रमाणे. कारण नेट होतं तर थोडंसं हलकंच पडणार होतं त्याच्यामुळं थोडं जास्त घेतलं होतं आणि अस्तरचा कपडा देखील थोडं जास्तच कट केला होता. आजचा व्हिडिओ जरा मला इतका व्यवस्थित शूट नाही करता आला कारण म्हणजे मोबाईल कुठं ठेवायचं मला ते समजत नव्हतं. मी नेहमी इथं तिथं ठेवून मोबाईल व्हिडिओ शूट करत असते. तर अगोदरच्या व्हिडिओ मी घेरची कटिंग करून घेतली आणि त्याच्यानंतर मी तवरी कुर्तीची म्हणजे वरच्या भागाची कटिंग करायला घेतली. आता सेमच कटिंग केली होती अगोदर दोन्ही भागाची आणि त्याच्यानंतर मी समोरच्या भागाचा जो गळा आहे ना तो मोठा करून घेतला होता. आता दिवचं माप म्हणाल तर इथं मी 7:30-8च्या दरम्यान इथं मी टाकलं होतं आणि उंची इथं म्हणाल तर 10-12च्या बरोबर टाकली होती कारण मी तिचं माप कधी घेत नाही, अंदाजे शिवत असते आणि एकदम साधं असं. आणि जरी बाहेरचं जर म्हणाल तर इथं 5:30चं घ्यायचं कारण भाई कमी नाही घ्यायची मुलांना मग घालताना प्रॉब्लेम होतो. आणि शक्यतो मागच्या साईडनं मी ना बंदच लावत असते नेहमी, पण यावेळेस मी चेन लावणार होते कारण हा थोडा फॅन्सी आणि बड्डेसाठी ड्रेस होता त्याच्यामुळं. तर तुम्ही बघू शकता काहीशी सेम अशी कटिंग करून घेतली होती आणि त्याच्यानंतर फ्रंटचा भाग तिथून काढून घेतला आणि त्या फ्रंटची जरा वेगळी म्हणजे गळ्याला थोडासा मोठा भाग दिला म्हणजे थोडं मोठं 3.5चं जवळजवळ कट करून घेतलं आणि मागचं साईडचं होतं जे 1-1.5 इंचाचं कट केलेलं होतं. आणि दोन्ही कटिंग झाल्यानंतर सेम अस्तरची सुद्धा नेटची सुद्धा मी सेम तशीच कटिंग करून घेतली मागच्या साईडच्या आणि खालच्या घेरची. पण जो फ्रंटचा भाग होता त्याला मला थोडीशी डिझाईन करायची होती पण एकदम असं मला समजलं नाही की मला नेमकी काय डिझाईन करायची. पण परत म्हणलं असं प्लेट टाकून डिझाईन करूया. तर तुम्ही बघू शकता असं प्लेट टाकल्या. आता हा मी एका दिवसात काय ड्रेस शिवला नाही, तसं 1-1.5 तासाचंच काम होतं पण ह्याला 2-3 दिवस अर्धा करून शिवला होता. तर ही माझी दिवडी हिचं बड्डेसाठी मी ड्रेस बनवत आहे. तर तुम्ही बघू शकता अशा काही प्लेट टाकून घेतल्या आणि त्याच्यानंतर मागच्या साईडला मी चैन लावून घेतली होती
आणि पूर्णच फ्रंट म्हणजे नेट पूर्ण मधात घेतलं होतं, जेणेकरून तिला टोचणार वगैरे नाही. तुम्ही बघू शकता फ्रंटला दोन्ही सगळ्या बाजूनी नेटमध्ये घेतलं होतं. आणि इथं सुद्धा मी अगोदर आतल्या साईडने शिलाई मारली, नंतर नेट पलटून पुन्हा सवाशी शिलाई मारून घेतली, जेणेकरून हे नेटनं थोडंसं कडक होतं आणि तिला टोचणार वगैरे नाही त्याच्यामुळं. तर तुम्ही बघू अशी शिलाई मारली होती मी. आणि आपण जे विकत वगैरे आणतो ते शक्यतो असे ना खूप घेर असतो त्याच्या मधात, आणि लेकरांना सुद्धा जरा जड झाल्यासारखं होतं. त्याच्यामुळं मग मी नेहमी दिवला तसं तर घरीच बनवते. आणि याच्यात मी एकच अस्तर लावलं होतं आणि सगळ्या शिलाया शक्यतो मधल्या साईडनं घेतल्या होत्या. आणि तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर मी घेर त्याला जोडून घेतला. सगळ्या शिलायाला आतल्या मधल्या बाजूने अगोदर शिलाई मारली आणि नंतर पुढच्या बाजून मारली, जेणेकरून शिलाई मधल्या बाजूला चालल्या जाईल. आज थोडासा आवाज आणि गळा दोन्ही पण बसला आहे त्याच्यामुळं थोडासा व्हिडिओ म्हणजे एडिट करताना मला थोडं त्रास होते, पण मी तरी पण एडिट करणारच होते आजचा व्हिडिओ, कारण उद्या दिवसा बड्डे आहे त्याच्यामुळं. आणि तो माझा जवळजवळ झाला होता रेडी. आणि त्याला फिनिशिंगसाठी मी इथं बेल्ट बनवला होता, आणि त्याला तुम्ही बघू शकता अशा फुलं बनवले होते, त्याच्यासोबत बेल्ट पण बनवला होता दिवच्या डोक्याचा. आणि काही माझ्याकडे इथं काच काढून ठेवले होते. फिटिंगसाठी आलेले ब्लाऊजला जरा एक्स्ट्रा होते जे शिलाईमध्ये जात होते, तर ते मी तेव्हा काढून ठेवले होते, ते सुद्धा याला चिटकून घेतले. आणि तुम्ही बघू शकता की सुंदर असा ड्रेस झाला आहे. तर तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. अगदी साधी सोपी आहे ह्याची कटिंग आणि स्टिचिंग, तुम्ही देखील तुमच्या मुलीसाठी बनवू शकता. आणि कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा, कारण तुमच्या कमेंटशिवाय मला समजणार नाही की मी नेमका ड्रेस कसा शिवला आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. चला बाय, परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना.